कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जनाब संजय राऊत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल पुन्हा एकदा भूमिका मांडली। मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस संवेदनशील आहेत। त्यांनी तातडीनं काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदेश दिले की या आश्रमशाळेचा परवाना रद्द केलाय, दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात। स्वतः आदिवासी विकास मंत्री त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेची पाहणी करणार आहेत आणि त्या शाळेची पाहणी करून पुढच्या कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत। माझा संजय राऊतांना पुन्हा एकदा सवाल आहे की संजय राऊत या प्रकरणामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना जाब विचारणार आहेत का? कारण ही शिक्षण संस्था काँग्रेसच्या नेत्यांची होती, जे 3 वेळेला आमदार आणि 1 वेळेला खासदार होते। अशा काँग्रेसच्या नेत्यांची ही आश्रमशाळा होती। असं असताना संजय राऊत त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, हवं तर राहुल गांधींना देखील संजय राऊतांनी जाब विचारला पाहिजे। कारण तुमचा नेता आश्रमशाळेमध्ये भ्रष्टाचार करतो, विद्यार्थ्यांना झोपायला खाटा उपलब्ध करून देत नाही आणि तुम्ही मात्र आदिवासी विकासाच्या गप्पा मारता। याबद्दल संजय राऊत यांनी स्वतः राहुल गांधींना जाऊन जाब विचारला पाहिजे की तुम्ही अशा कुठल्या खासदारांच्या म्हणण्यावर ऐकता की ज्यांनी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेमधले पैसे लाटण्याचं काम केलंय। विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाही, 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, कारण याला संस्थाचालक जबाबदार असतो। सरकार या शाळांना अनुदान देत असतं, परंतु ते अनुदान खर्च करण्याची जबाबदारी संस्था चालकांवर असते। या प्रकरणामध्ये चुकीचं झाल्यानंतर सरकार कारवाई करते, परंतु 3 विद्यार्थिनींचा जीव गेलाय। संजय राऊत 3 विद्यार्थिनींचा जीव गेलाय। या प्रकरणामध्ये तुम्ही राहुल गांधींना जाब विचारणार आहेत का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारणार आहेत का? सरकारने अतिशय गांभीर्याने हे प्रकरण घेतलंय आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेत। संजय राऊतांना पैसे खाण्याची सवय आहे। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज 100 कोटी रुपये या हिशोबाने संजय राऊतांनी जवळपास 9.5 लाख कोटी रुपये कमवलेले आहेत। या पैशाचं नेमकं काय केलंय हे संजय राऊतांनी एकदा सांगावा। जवळपास 9,500 कोटी रुपये संजय राऊतांनी 2.5 वर्षामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने कमवलेले आहेत। तर याचा हिशोब आधी द्यावा आणि पैसे कसे खायचे हे संजय राऊतांना जास्त माहिती आहे। पत्राचाळीमध्ये संजय राऊतांनी पैसे खातले, खिचडी घोटाळामध्ये संजय राऊतांनी पैसे घातले, ज्या कामगार संघटना मुंबईमध्ये कामगारांचं शोषण करून त्यांचे पैसे खाणारे संजय राऊत आहेत। त्यामुळे त्यांनी पैसे खाण्याच्या भानगडीमध्ये न बोललेलं बरं। प्रत्येक खात्यामध्ये लुटमार सुरू आहे। 1,500 आदिवासी खान उद्योजकांच्या खाली गेली। मुळामध्ये संजय राऊत गडचिरोलीचा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे। आपण बघा की गडचिरोलीमध्ये स्टील हब निर्माण करण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होतंय। तिथं मोठ्या प्रमाणात स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार देण्याचं काम होतंय, आरोग्य सुविधा होत आहेत, चांगले रस्ते होत आहेत, सुसज्ज अशा इमारती उभ्या राहत आहेत। हे काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होतंय। याआधी आपण गडचिरोलीमध्ये सातत्यानं मागास जिल्हा म्हणून गडचिरोलीला बघायचो, परंतु आज बघा गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत, स्टील उद्योग येत आहेत आणि राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गडचिरोलीमध्ये केली आहे। आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी सांगितलं होतं की गडचिरोलीच्या विकासासाठी उद्योग आवश्यक आहेत आणि ते येत आहेत, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर सरकार निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केईल, पण संजय राऊत हे रोज खोटं बोलतायत, त्याच्या पलीकडे संजय राऊतांना काही येत नाही। सुप्रीम कोर्ट गांभीर्याने आमचा युक्तिवाद ऐकून घेतोय। न्यायालयातून आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय पाहिजे। त्या माणसांच्या हातात सिद्ध केलं असेल तर ते काढून घ्या। पक्षचोरीच्या घटनेत निवडणूक आयोग सांगते शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या न्यायालयामध्ये लागलाय आणि जनतेनं सांगून दिले की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे। खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांची आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार कोण पुढे घेऊन जात आहे हे महाराष्ट्रानं ओळखलंय।
त्यामुळं उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे उभाटा शिवसेनेमध्ये आहेत. त्यांची शिवसेना खरी नाही, कारण ते आता औरंगजेब, अफजल खान, काँग्रेस यांच्या नादी लागले. त्यामुळं त्यांची खरी शिवसेना नाही. फक्त संजय राऊतांना माझी एवढीच विनंती आहे की एकदा सुप्रीम कोर्टाने जर का या चिन्हावर शिक्कामोर्तब केलं तर सुप्रीम कोर्टाच्या नावाने पुन्हा खडे फोडू नका. कारण निवडणूक आयोगाने तुमच्या विरोधात निकाल दिला की निवडणूक आयोग दलाल होतो. मग सुप्रीम कोर्टाने तुमच्या विरोधात एखादा निर्णय दिला की सुप्रीम कोर्टाला शिव्या घातल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला त्या निर्णयाचं स्वागत करण्याची तयारी देखील संजय राऊतांनी ठेवली पाहिजे. आज सुप्रीम कोर्टाचं कौतुक करतायत आणि उद्या निकाल आल्यानंतर संजय राऊत लगेच खडे फोडायला सुरुवात करतात. ही डबल ढोलकी संजय राऊतांची आहे. संजय राऊत असं देखील म्हणतात की अमित शहा प्रचंड खबरदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, संसदेमध्ये येण्याचा धडस करत नाही. काल संसदेमध्ये कोण घाबरलं हे देशाने बघितलंय. अमित भाई शहा संसदेमध्ये आले आणि राहुल गांधींनी संसदेपासून पळ काढला. अमित भाई शहा संसदेमध्ये उभं राहिल्यानंतर पळपुटेपणा करणारे, पळून जाणारे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी लोकसभा इलेक्शनमध्ये देखील पळून गेले, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील फॉरेनला पळून गेले आणि आता 15 दिवसापूर्वी देखील कुठेतरी फॉरेनला कुणासोबत तरी पळून गेल्याचे चित्र या देशाने बघितलेलं आहे. त्यामुळं पळपुटा कोण आहे आणि प्रश्नांना सोडणारा, प्रश्नांना सामोरं जाणारं कोण आहे हे देशाला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाईंचं नेतृत्व हे देशांनी स्वीकारलंय. राहुल गांधी सातत्यानं पळपुटेपणा करतात. काल संसदेमध्ये अमित भाईंची उत्तर देण्याची तयारी आहे, पण राहुल गांधी तुमची उत्तर ऐकायची तयारी नाही. संजय राऊत तुमची उत्तर ऐकायची तयारी नाही. त्यामुळं विनाकारण अमित भाईंच्या नावानं ओरडण्यापेक्षा राहुल गांधींना जाब विचारा की तुम्ही लोकसभेमध्ये बसा, अमित भाई सांगतील त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तयार आहेत आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊन तुमचं तोंड बंद करण्याला अमित भाई अतिशय सक्षम आहेत. घाबरट राहुल गांधी आहेत तर निडर अमित भाई शहा आहेत. खासदारांना अमित राठोड सुरू आहे. पवारांचे राष्ट्रवादी समाजाविरोधी भूमिका कधीच घेणार नाही असं संजय राऊत. संजय राऊत आमिष दाखवून जर का आमदार खासदार फोडले असते, पैशांनी आमदार खासदार फोडता आले असते तर सर्वाधिक पैसा तुमच्याकडे आहे. माणसं पैशांनी, खासदार पैशांनी फोडता येत नाहीत. माणसं जिंकण्यासाठी प्रेम लागतं, आपुलकी लागते. परंतु तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद करणार, तुम्ही तुमच्या आमदारांना 6-6 महिने, वर्ष भेटणार नाहीत, तुम्ही तुमच्या खासदारांना भेटणार नाहीत. आशांनी प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही आमदारांना भेटलं पाहिजे, परंतु मातोश्रीचे दरवाजे बंद करणार, 6-6 महिने घराच्या बाहेर पडणार नाहीत आणि मन सांगणार की आमचे आमदार गेलेत, आमचे खासदार गेले. माणसं ही पैशाने विकत घेता येत नाही, प्रेमाने विकत घ्यावी लागतात. प्रेम महत्वाचं असतं आणि ते प्रेम दुर्दैवानं तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे फक्त लेना बँक आहे. त्यामुळं तुमच्या लेना बँकला कंटाळून तुमचे खासदार, तुमचे आमदार सोडून जात आहेत. पवार साहेब महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, कारण महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका माननीय शरद पवार साहेबांची अगदी सुरुवातीपासून आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली होती आणि आता देखील योग्य वेळी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि इतर राजकीय पक्ष योग्य तो निर्णय घेतील. गेल्या रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यांची नाराजी पण होती बरेच कामांच्या संदर्भात आणि असहमती पण. आज राज ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल झाले, पाहायला मिळाले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळाले. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात, त्याच्यामध्ये गैर काही नाही. आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांचा काही प्रश्न असेल, महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली. आता उद्या उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांना देखील देवेंद्रजींची वेळ हवी असेल, भेट हवी असेल तर निश्चितपणे मिळेल, कारण देवाभाऊ कुठल्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हा, एवढं मात्र आश्चर्य की राज ठाकरे सकाळी 8:30-9 वाजता तिथे पोहोचले. तेवढ्या सकाळी सकाळी आल्याबद्दल राज ठाकरेंचं मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. अभिमन्यू पवार यांचा जो साखर कारखाना
त्याच्या संदर्भात सरकारकडनं काल एक निर्णय घेण्यात आला आणि कर्ज जी आहे ते वाटप करण्यात आलं. यावर कुठंतरी विरोधकांकडनं आक्षेप घेताना दिसतो आहे की अशा प्रकारे फक्त भाजपच्याच आमदारांना कुठंतरी मदत जी आहे ती दिली जाते. कुठल्याही योजनेमध्ये भेदभाव केला जात नाही. भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कारखानदार नेते असतील, या सगळ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची असते. आपण महाविकास आघाडीचं सरकार असताना बघितलं कशा पद्धतीनं महाविकास आघाडीनं आपल्या सोयीचे आपल्या हिताचे निर्णय घेतले होते. भारतीय जनता पार्टी आपल्या सोयीचे आपल्या हिताचे निर्णय घेत नाहीत. कारखानदार जगला तर शेतकरी जगतो आणि शेतकरी महत्वाचा असतो. शेतकऱ्यांच्या हितासाठीचे निर्णय सरकारच्या वतीने घेतले जातात. मला वाटतं कुठेही पक्षीय भेदभाव भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना झुकतं माप आणि विरोधकांना विरोधकांना दुय्यम स्थान असं भारतीय जनता पार्टी कधी करत नाही. महाविकास आघाडीनं जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना फुटकी कवडी देखील दिली नव्हती. आमदारांचा निधी देखील दिला नव्हता. आमदारांचा एकही प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंजूर केला नव्हता. भारतीय जनता पार्टी असा कुठलाही भेदभाव करत नाही. घाटकोपरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली की रात्री 2:30-3च्या सुमारास घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळाली. यामध्ये आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला. स्वतः मुंबईच्या महापौर रितुताई तावडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. तातडीनं मदत कार्य देखील सुरू करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की घाटकोपरमध्ये डोंगराचा परिसर आहे, तिथं चालायला देखील जागा नाही अशी अवस्था होती. त्यामुळं मदत कार्य करताना खूप मोठी अडचण निर्माण झाली आणि दुर्दैवानं या घटनेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. भूस्खलनाच्या संदर्भात नोटीस देखील देण्यात आलेल्या होत्या, पण तरी देखील स्थलांतर कुठं करायचं या भीतीपोटी नागरिक त्याच ठिकाणी राहतात. परंतु हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना किंवा इमारतीचं स्ट्रक्चर कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. मानखुर्दमध्ये देखील मागच्या वेळेला अशीच एक दुर्घटना घडली, त्याच्यामध्ये देखील काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाला माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा दुर्घटना घडू नये यासाठी कसोशीनं प्रयत्न केले पाहिजे. एकूणच राजाभाऊ वजय यांच्याकडनं एक प्रश्न संसदेत मांडलेला होता आणि राज्यात साधारणपणे 36,000 कंपन्या बंद पडल्या आहेत आणि त्यात सर्वाधिक नाशिक आणि मुंबईतल्या कंपन्या या दिसत आहेत. कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या आहेत ते 6,500 बंद पडल्यात आणि सर्व्हिस सेक्टरच्या देखील 14,000 कंपन्या बंद पडल्यामुळे स्थानिकांना कुठेतरी अडचणींना सामोरं जावं. राजाभाऊ वाजे यांच्याकडची आकडेवारी चुकीची आहे. मुळामध्ये जेव्हापासनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. आपण समृद्धी महामार्ग केला, नाशिक पुणे ग्रीन कॉरिडॉर आपण करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणात नाशिक आणि त्या परिसरामध्ये गुंतवणूक येते. अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक परिसरामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः त्याबद्दल पुढाकार घेत आहेत. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक कंपन्या उद्धवजी ठाकरे भेटत नाहीत, कॅबिनेटचे मंत्री भेटत नाहीत म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्या होत्या, गुजरातमध्ये गेल्या होत्या. आत्ताचं सरकार तसं नाही. राजाभाऊ वाजेंना माझी विनंती आहे की आपण एकदा प्रॅक्टिकल खरे आकडे घ्या आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक म्हणजे देशभरातल्या इतर राज्यांमध्ये जेवढी गुंतवणूक येत नाही त्याच्या 75% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात येते. माझी राजाभाऊंना विनंती आहे की या संदर्भात आपल्याला काही अडचण असेल, काही समस्या असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घ्या. ते आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील आणि समाधान करतील. रोहित पवार यांच्याकडनं एक प्रश्न मांडला जातो आहे की पुरंदरमध्ये 10 वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि पालघरमध्ये अपघातग्रस्त तरुणाईच्या असहाय्यतेनं 6 नराधमांनी गैरफायदा घेतलाय. कुठेतरी राज्याच्या ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला हा जिवंत पुरावा असल्याचा आरोप रोहित पवार करतात. पुरंदरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली की एका चिमुकलीवर अशा पद्धतीचा अत्याचार झाला.
परंतु कुठेही आरोपींना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत नाही. तुम्हाला आठवत असेल, नसरापूरमध्ये अशाच पद्धतीनं चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर 60 दिवसामध्ये त्या आरोपीला फासावर लटकवण्याचं काम सरकारच्या प्रयत्नाने झालं. आता पुरंदरमध्ये देखील अशा पद्धतीनं चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यांना फासावर लटकवलं जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही. उलट माझा रोहित पवारांना सवाल आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते, तुमचं तोंड शिवलेलं होतं. आज गृह खातं अतिशय समर्थपणे सक्षमपणे काम करतंय. मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना जरब बसलाय, अटक केली जाते आणि अशी घटना घडल्यानंतर त्याला आरोपीला कुठेही पाठीशी घातलं जात नाही. ज्या पद्धतीनं नसरापूरच्या आरोपीला फासावर लटकवलं 60 दिवसामध्ये, रोहित पवार याच्या आधी 60 दिवसात एकाही आरोपीला फाशी झाली नव्हती. ती भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलेली आहे आणि याही प्रकरणामध्ये सरकार गांभीर्यानं दखल घेईल आणि कारवाई करेल. खूप खूप धन्यवाद.